तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नांदूर या ठिकाणी वन्यजीवन अभयारण्य बघण्यासाठी. हे बघू शकता, इथं भरपूर लांबून लांबून पक्षी येत्या आणि तोच व्ह्यू आपण आज बघण्यासाठी इथं आलेलो आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे नांदूर अभयारण्य बघण्यासाठी, कारण की तिथं खूप लांबून लांबून पक्षी आलेले असतात. तरी आज थोडासा वेळच झालेला आहे, तर लवकर जावं लागतं. पण मग थोडासा उशीर झालेला आहे. चाललो आहे आज फक्त चक्कर मारण्यासाठी, का कसं काय तिथं काही नाही बघण्यासाठी. थोडंसं काम आहे तिथं नांदूरमध्ये, ते काम करून आम्ही तसं जाणार आहे पुढं. धन्यभाई आहे, मी आहे, दोघंजणं जाणार आहे. तर चला जाऊया, बघूया तिथले पक्षी वगैरे कसं काय, तिथला वातावरण बी कसं काय. ते एक तर आता पाऊस नाही, त्याच्यामुळं पाणी थोडंसं कमी होईल असेल. पावसाळा लागल्यावर पूर वगैरे येतो तिथं. तर चला जाऊन बघूया कसं काय नाही. तर जस्ट आता आपण वाडग्यामध्ये पोचलेलो आहे. टिंगोबाईन ते बघावं लागेल कुठे गेले काय. हां, इकडे एक जण इकडे फिरतोय, दुसरा कुठे काय माहिती बघावं लागेल. हे वा समू पांडे कुठे फिरताय काय माहिती सकाळ सकाळी. टिंग्या व्हायला बघावं लागतं. समू पांडे कुठे फिरू राहिले, कुठं खालतो कुठं हेच तुला काय हेच तुला कुठं नांदूरला हेच तुला म्हणून सोड ना खालते कुठं खालते जाऊ ना, नांदूरवरून आलो, जाऊ ना. मेंढक जायचं मला जायशील रे. तर चला, आता मध्येच एक काम निघालं, आता समूह पांड्याला सोडून यावं लागेल चालू मध्ये. त्यानंतर जाऊया नांदूरला, बघूया तिथं कसं काय वातावरण कसं काय नाही. तर चला भेटूया आता नांदूरमध्ये. लेट्स गो. फायनली मित्रांनो, आम्ही इथं पोचलो आहे नांदूरमध्ये वन्यजीव अभयारण्यामध्ये, सगळं काही इथला व्ह्यू बघण्यासाठी. तर चला आता जाऊन बघूया पुढं कसा व्ह्यू आहे, पक्षी वगैरे आहे का नाही, का दुसरं अजून कसं काय नाही. आणि त्याचबरोबर धान्याबाईला बी दाखवून देऊया. धान्याबाई बी पहिल्यांदाच आलेलं आहे इकडं सिन्नरवरून बघण्यासाठी स्पेशली. आणि मी बी पहिल्यांदाच आलेलो आहे जास्त दिवसातून, म्हणजे पहिल्यांदाच आलो आहे, त्याच्यामुळं सगळं काही बघूया. चला लेट्स गो. तर बघू शकता फायनली मित्रांनो, आपण इथून सुरुवात केलेली आहे बघण्यासाठी. इकडं गार्डन वगैरे हे बघू शकता. कोणी सगळं काही एक एक वस्तू, म्हणजे एक एक जागा बघून घेऊया. हे बघू शकता पक्षी किती मस्त आहे, डोंगरासारखं केलेलं आहे. त्याच्या हरळ वगैरे, त्याला पाणी पिणी चालू आहे, त्याच्यामुळे एकदम हिरवगार बघू शकता. नांदूर वन्यजीवन अभयारण्य. हे पक्षी असे भरपूर लांबून पक्षी येते इथं मासे खाण्यासाठी. पण याच आता उन्हाळा असल्यामुळे आता येऊ नाही शकणार बहुतेक, हिवाळ्यामध्ये जास्त येते. पण आता आपण उन्हाळ्यात आल्यामुळे इथं पक्षी बघायला नाही भेटणार. पण आपण आता पुढच्या वेळेस पावसाळ्यामध्ये सुद्धा येऊ. पावसाळ्यामध्ये जास्त हिरवगार होईल राहतं, तेव्हा जास्त भारी दिसतं. तरी धन्यवाद. कसं काय वाटतं इकडं येऊ भारी फिरायला कसं काय जोरात आहे काय? जोरात हे बघू शकता. इकडं तर काही नाही, तिकडं काय म्हणते याचे सगळं सरकुंड्या वगैरे लहान मुलांना खेळायलाच आहे. बघू शकता भरपूर काही आहे. चला एक चक्कर मारूनच येऊ तरी या. तर बघू शकता मित्रांनो, इकडं सगळं लहान मुलांना खेळण्यासाठीच आहे. हे बघू शकता भरपूर काही सरकुंड्या आहे, अजून भरपूर काही झोके, काहींचे मला नाव वगैरे नाही माहिती आहे, पण मग हाही भरपूर काही. हे बघू शकता मस्तपैकी. पावसाळ्यामध्ये जास्त मजा राहते, पाऊस वगैरे हिरवगार राहतं जास्त. पण आम्ही आता उन्हाळ्यात आल्यामुळे थोडीशी गडबड आहे, पण काही विषय नाही, परत एकदा येणारच आपण पावसाळ्यामध्ये. हे फर्स्ट टाईम होतं, आम्हाला माहीत नव्हतं असं राहतं म्हणून.
त्याच्यामुळं परत येणारच आहे आपण. चला ते तिकडं जे समोर दिसतंय तुम्हाला टावर पबजी म्हणलं टावर आहे तिथं त्याच्यावरती जाऊन बघूया तिकून पाणी वगैरे कसं काय वाटतं. पाणी थोडंसं कमीच आहे आता, तरी बी जाऊन बघूया कसं काय वाटतं कसं काय नाही. त्या अगोदर आता आम्ही 2-4 फोटो काढतो मस्तपैकी आणि त्यानंतर जाऊया तिकडं. चला लेट्स गो. धन्यवाद. काढायचे ना फोटो फोटो काढायलाच आलेला आहे खास माणूस. चला आता आम्ही फोटो बिटो काढून घेतो उन्हामध्ये, खत्री येतील. त्यानंतर जाऊया आपण तिकडून गोदावरी नदी बी बघूया किती कशी काय नाही. चला मित्रांनो आता आम्ही फोटो वगैरे काढलेले मस्तपैकी. धन्यवाद चाललेले का त्या टावरकडं, त्याचे खत्री फोटो आलेले. फोटो त्याला काढताच नाही आले, त्याच्यामुळे आता स्टॉप दिलेला आहे फोटोला. मस्तपैकी आहे इथला व्ह्यू एकदम भारी वाटला. आता ते पाठीमागे जे टावर दिसतंय हे बघू शकता, त्या टावरवरती जायचं आहे आणि तिथून गोदावरी नदीचा व्ह्यू बघायचा आहे कसं काय वाटतो कसं काय नाही. आता पाणी कमी आहे पण तरी बी एकदम भारी वाटतं. तर चला जाऊया तिथं. त्या अगोदर धन्यवाद विचार. धन्यवाद. फोटो कशी काय निघाली जोरात नाही खाली, बाकी तुझे नाही सांगते. मकर बुंगरी फोटो निघेले फोटोला लाईक स्टॉप दिलेला आहे. तर चला जाऊया पुढं आणि बघूया आपला गोदावरी नदीचा व्ह्यू तिथून वरून टावरवरून कसा दिसतो कसं नाही. चला लज हे बघू शकता मस्तपैकी पक्षींचे स्टॅच्यू लावलेले आहेत एकदम भारी आहे. पण आता पाणी कमी असल्यामुळे आणि ऊन झाल्यामुळं पक्षी गेलेले नाही. तिथून भरपूर लांबून पक्षी येते मासे खाण्यासाठी. जस्ट आता आपण टावरजवळ पोचलेलो ते. चला जाऊया डायरेक्ट वरती आणि बघूया वरून व्ह्यू कसा दिसतो कसा काही नाही. चला लेट्स गो. तर हे बघू शकता आमचा माणूस धन्यवाद बाकी किती जोरात चाललेला आहे. या पायऱ्या तुम्ही बघू शकता, हळूहळू जावं लागेल. पायरी बिरी जर चुकली ना रिकामा जमायला होऊ शकतोय. चला आता त्याच्या पाठीमागं जाऊया वर आणि बघूया वरून व्ह्यू कसा दिसतो कसा काही नाही. चला लेट्स गो. फायनली मित्रांनो आम्ही वरती पोचलेलो आहे आणि चांगला दम झालेला आहे. भरपूर वरती आलेलं आहे. बघू शकता किती खड्डा खोल दिसतंय खाली आणि पाठीमागं व्ह्यू बघू शकताय तुम्ही. चला आता सावलीत येऊया. इथं सावली केलेली मस्त पत्र्याची हे बघू शकता. कसं काय वाटतं त्याने भाई वर चढले गोटा झाला काय. चला थोडीशी बगली झालेली आहे. चला आता येऊन तुम्हाला एकदा पाठीमागचा व्ह्यू आपण बघूया कसं काय नाही. त्यानंतर बघूया अजून पुढं कसं काय होतं कसं काय नाही. चला तर बघू शकता मित्रांनो किती मस्त व्ह्यू आहे. एकदम मस्त वाटतंय. आता उगेच पाणी कमी त्याच्यामुळं नाही तिथं खूप पाणी असतं, भरपूर पाणी असतं. आणि त्या साईडला ते बेट आहे, बेट पण बघू शकता किती मस्त वाटतंय. आता इथं बोटी पण राहते याच्यामध्ये, पण आज बंद आहे, बोटी दिसत नाही आज. ये बा वरून एकदम मस्त व्ह्यू वाटतो हा ना धन्या भाई. हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त वाटतंय व्ह्यू बी. फक्त आता विषय एवढाच आहे का पक्षी बघायला नाही भेटले आपल्याला. आपण जास्त उन्हाच्या आलो त्याच्यामुळे थोडा विषय झालेला आहे, पण काही विषय नाही. त्या साईडला बी एक केलेलं आहे बघू शकता. तिकडे डायरेक्ट बाकडे वगैरे त्याच्यामध्ये, त्या समोर जे तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये बाकडे पण आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही. एकदम भारी वाटतं. पण त्या अगोदर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस तर अजून भारी राहतं. तरी त्या तिकडं पक्षी आहे मित्रांनो. आपला थोडंसं झूम करून बघूया दिसतंय का नाही. बारीक आहे तिकडं, थोडेसे लांब बसलेले आहे ते. आणि आपला मोबाईल जास्त झुमिंगला चालत नाही त्याच्यामुळं बघू शकता इथूनच तुम्ही थोडे दिसते. तरी आपण थांबा एकदा झूम करूनच बघूया. हे बघा इथं बसलेले आहे ते, असे ढवळे तुम्हाला दिसत असेल. पक्षी भरपूर आणि एकदम मस्त व्ह्यू आहे. एकदम मनाला शांत वाटतंय, बघण्यासाठी बी भारी आहे. इकडं बोटी बी राहत्या, पण आता बोटी उगेच आज बंद आहे वाटतं, पाणी कमी असल्यामुळं कामुळं काय माहीत नाही. पण मग आम्हाला भारी वाटलं इथं आल्यानंतर. आता यानंतर आपण ज्यावेळेस पावसाळा लागला, आता उन्हाळा जर संपत आलेला आहे, त्यावेळेस पावसाळा लागेल, त्यावेळेस पुन्हा एकदा येऊ आणि पावसाळ्यामध्ये मजा बघू कशी काही नाही. तरी या बघू शकता इकडं काहींचं कामच चालू आहे, काही ठिकाणचं. इथं बी काहीतरी होणारच असं वाटतंय का रे धन्यवाद, काहीतरी होईलच इथं बी. येवा माणूस कसा बसलाय, मस्त मजा घेतोय निसर्गाची. हे बघा भारी वाटतं ना धन्यवाद. एकदम मस्त वाटतं. पाणी बिनी येतं यार मस्त, जरा थोडंसं फ्रेश बीच एकदम भारी वाटतंय, काही विषय नाही. चला आता आम्ही थोडी वेळ मस्त इथं जाऊन थोडासा व्ह्यू बघूया. त्यानंतर जमला तर आपण तिकडं नांदूरचा जो डॅम्प आहे त्याच्यावरती बी चालू जाऊन बघूया. ते तिकडं समोर एक डॅम्प आहे, दिसणार नाही, थोडासा लांब येतो. तिकडे बी जाऊन बघूया पाणी कसं काय, तिकडून कसं दिसतं कसं काही नाही. आणि यानंतर आपण पुढच्या वेळेस येऊ तेव्हा पावसाळ्यामध्ये येऊ, पावसाळ्यामध्ये अजून मजा राहील. चला तिथं भरपूर बघितला व्ह्यू, काही विषय नाही. धन्यवाद. मस्त वाटलं ना तुला इथं.
काही विषय नाहीये. चला आता आम्ही आता अजून 2-4 फोटो काढतो धन्यवादचे. त्यानंतर जाऊया आपण तिकडे खाली, अजून बघूया इथं अजून काही फिरण्यासारखं काय काही नाही. त्यानंतर बघूया पुढं काय होतं काही नाही. चला तर मित्रांनो, आता इथला जवळपास भरपूर व्ह्यू आपण बघितलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही फोटो पण मोकार काढलेले. आता इथं थोडेसे काढले ते फोटो धन्यवाद, थोडेसे बरोबर काढलेले, काही विषय नाही. तिकडे थोडेसे भंगार आले ते, पण इथं जरा काढलेले. आणि त्याचबरोबर आपण हा व्ह्यू पण बघितला, एकदम मस्त वाटलं व्ह्यू आम्हाला बी. तुम्ही पण एकदा इथं नक्की या, व्हिजिट द्यायला भारी वाटतं एकदम. फक्त पावसाळ्यामध्ये या किंवा हिवाळ्यामध्ये तवा. आणि सकाळी लवकर या, म्हणजे पक्षी सकाळी येईल राहत्या मासे खाण्यासाठी. आम्ही थोडंसं लेट आलो त्याच्यामुळे पक्षी बघायला नाही भेटले. मग काय विषय नाही. चला आता जाऊया, बघूया अजून पुढं काय झेमेला. आणि त्याचबरोबर आता तिकडं नांदूरचं जे धरण आहे चालू तिकडं बी एक चक्कर मारूया. तिकडं बघूया आता पाणी कमी होईल कसं काय नजर आहे कसं काही नाही. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस जास्त पावसाळा सुरू होईल, पूरपूर येईल, त्यावेळेस पुन्हा एकदा येऊया आपण इकडं चक्कर मारण्यासाठी. तर चला आता इकडून डायरेक्ट भेटूया नांदूर मधमेश्वरचा तो डॅम्प आहे त्या डॅम्पवरती. चला लेट्स गो. तर फायनल मित्रांनो, आपण आता इकडं नांदूर मधमेश्वरच्या आता दुसऱ्या डॅम्पवरती आलेलो आहे. तिकडं अभयारण्य बघायला गेलो होतो. तिकडं पक्षी वगैरे नाही बघायला भेटले, पण बाकी सगळं बघितलेलं आहे. आता इथं धरण बघण्यासाठी आलेलो आहे डॅम. तर चला जाऊन बघूया कसं काय नाही. धन्यवादला बी दाखवूया कसं काय वाटतं कसं काय नाही, काही विषय नाही. जस्ट आता पोचलेच आपण इथं. या साईडला पाट वगैरे सगळं काही आहे, सगळं काही आपण बघूया मस्तपैकी. हा वरती आल्यावर थोडंसं गार वाटलेलं आहे, दादा इथं सावलेलं आहे पहिले. हे बघू शकता आपल्या नांदूरमध्ये डॅमचा तुम्ही व्ह्यू. कर्दळ मोकार साचलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता. पाणी दिसत नाही इथं जवळपास, पाणी इथं लय खोल आहे, पण मग कर्दळाने सगळं पाणी झाकून टाकलेलं आहे. तर सल्याचा संपूर्ण जो व्ह्यू आहे तो मस्तपैकी बघूया. धन्यवादला बी दाखवूया. धन्यवाद. इथं बी एक टावर आहे पबजीतलं, बघू शकता. याच्यावरती जाऊया आणि वरून सगळा व्ह्यू बघूया, कारण की वरून एकदम मस्त दिसतो सगळा काही व्ह्यू. चला लेट्स गो. तर हे बघू शकता मित्रांनो, आपण त्या टावरवरती आलेलो आहे आणि टावरवरून हा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. एकदम मस्त व्ह्यू वाटतोय, काही विषय नाही. पण आता उन्हाळा असल्यामुळे पाणी या साईडला बघू शकता पूर्णपणे आटलेलं आहे, खडक दिसतोय. इथं एक पाट आहे, या पाटाला बी पाणी मस्तपैकी बघू शकता. त्याच्यामध्ये गँग मस्त आंघोळी करते, उन्हाचे मस्त पोहते, गार होते, आनंद घेते मस्त जीवनाचा. आणि तुम्ही कर्दळ बघू शकता, मोकार कर्दळ आलेलं आहे याला, हे बघू शकता. इथं मोकार खोल पाणी आहे, पण मग कर्दळ असल्यामुळं पूर्ण पाणी झाकून टाकलेलं आहे त्यांनी. त्याच्याकडे तुम्हाला पाणी दिसत असेल तसंच पाणी आहे, पण कर्दळामुळं सगळं झाकून दिलेलं आहे. मोकार कर्दळ उगलेलं आहे इकडं. आता ज्यावेळेस पूर येईल जास्त आता पावसाळ्यामध्ये, तेव्हा हे कर्दळ सगळं या डॅम्पमधून जाईल होऊन त्या साईडला बघू शकता. फोटो बिटो घ्यायचे की इकडं परत फोटो घेऊन माणूस फोटो म्हटल्यावर हटतच नाही, पहिले फोटो त्यानंतर बाकीचं काय असेल नसेल ते मस्तपैकी बघू शकता. तेव्हा पक्षी पण आहे. आता इथं थोडेसे बगळेचे डवळे, जे रेग्युलर बगळेचं आपण बघतो त्याचे. आणि ते जे पक्षी आहेत इकडं समोर येईल राहते, आपण पहिल्यांदा जायला होते तिथं, पण ते जास्त हिवाळ्याच्या दिवसातच येत्या वाटतं, माहीत नसल्यामुळे थोडासा बगळे.com म्हणजे काही विषय नाही. पण ज्यावेळेस नेक्स्ट आपण दुसऱ्या वेळेस येऊ त्यावेळेस पक्षी बघूनच जावं. आणि पाणी पण जास्त राहील पावसाळ्यामध्ये, काही विषय नाही. चला आता मस्तपैकी आता धन्यवाद. आम्ही इथं फोटो बिटो काढतो, त्याला भूक लागली मोकार आवाज येतोय वाटतं, तो थोडी बगळी झालेली आहे, काही विषय नाही. आणि मस्तपैकी मग जाऊया घरी. तर चला मित्रांनो, त्या अगोदर मस्तपैकी आजचा जो व्हिडिओ आहे तो इथंच थांबूया. आणि आजचा तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बी कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.